नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर बघा, उद्या आहे 6 तारीख 6 जून, म्हणजे उद्या निर्जला एकादशी येत आहे तर 2025 मधली। तर बघा, हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील जी येणारी एकादशी असते तर त्या तिथीला निर्जला एकादशी असे म्हणतात। बघा, निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी ही म्हणून ओळखले जाते आणि ही वर्षातली अत्यंत महत्त्वाची एकादशी पण म्हटली जाते, कारण तिला निर्जल म्हणजे पाणी न पिता व्रत करण्याची ही मान्यता आहे। तर बरेच जण इथे पाणी न पिता ही निर्जल राहून हे एकादशी करतात आणि द्वादशीला म्हणजे दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडतात। तर या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते, कारण भगवान विष्णूच्या समर्पित ही एकादशी असते। तर त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। बघा, निर्जला एकादशी ही वर्षात एकूण 24 एकादशीचे व्रत असतात, त्यापैकी निर्जला एकादशी सर्वात महत्त्वाची मानली जाते। कारण असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वर्षभर फक्त निर्जला एकादशी व्रत केले तर त्याला सर्व एकादशीचे फळ मिळते। म्हणजे बघा, भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केली तर प्रत्येक आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी लाभते। बघा, ज्येष्ठ महिन्यातली जी काही निर्जला एकादशी येणाऱ्याला निर्जला एकादशी तर म्हणतात। बघा, त्यात एक खास योगायोग घडून आलेला असतो, तर दिवस खूप खास आहे। त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही विष्णूंची पूजा करा। त्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने खरं तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात। निर्जला एकादशी ही भीमसेनी एकादशी ही म्हटले जाते। हे व्रत त्या दिवशी आपल्याला 6 जून दिवशीच पाळायचं आहे। बघा, निर्जला एकादशीचे व्रत अनेक महिन्याने विशेष असणार आहे, त्यामुळे हे शुभ योग घडून आलेले आहे। तर बघा, तर तुम्ही या दिवशी आपल्याला निर्जला एकादशी आहे तर आपल्याला जल दान केलं तरी चालतं, कारण तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे अन्नदान करा, जल म्हणजे पाणी दान करा। जर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे नक्कीच तुम्ही दान करा, कारण दान करण्याला खरंच त्या दिवशी खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही दान करू शकता। तर बघा, त्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि उपायही करायचे आहे। निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे। तर तुमच्याकडे विष्णूची मूर्ती नसेल तर बाळगोपाळ कृष्णाची जर असेल तर त्याच्यावर मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। कच्चं दूध किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला आणि त्यावेळेस आपल्याला पुरुष सूक्त स्त्री सूक्त म्हणायचं आहे। जर तुम्हाला पुरुष सूक्त स्त्री सूक्त म्हणता नाही आलं तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं करता आपल्याला विष्णूला अभिषेक घालायचा आहे। तर त्या अभिषेक घातल्यानंतर आपल्याला विष्णूला भगवान विष्णू नैवेद्य दाखवायचा आहे। बघा, त्या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे तर तुम्ही फलाहार घेऊ शकता। जर तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही फराळ करू शकता। जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही निर्जल एकादशी व्रत नक्कीच ठेवू शकता आणि त्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे भगवान विष्णूंना। आणि एकादशी दिवशी आपल्याला पाणी तोडायचं नाही, या गोष्टी प्लीज करू नका। कारण बघा, त्या दिवशी आपले तुळस म्हणजे आपली लक्ष्मी असते, तर तुळशीलाही उपवास असतो, त्यामुळे त्या दिवशी तुळशीचे पाने अजिबात तोडू नका। आणि त्या दिवशी बघा, संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ म्हणजे तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्कीच लावा। जर तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही साधा तेलाचा दिवाही लावू शकतात, कारण यामुळे घरात लक्ष्मीचा वास असते आणि शुभतेचे आगमन होते, त्यामुळे घरातील नकारात्मकता नक्कीच संपते। त्यामुळे तुळशीचा त्या दिवशी नक्कीच दिवा लावा आणि तुळशीला परिक्रमा घाला। ज्या दिवशी तुमची एकादशी सकाळी पूजा झाली, अभिषेक झाला की तुम्ही तुळशीला पाणी घालायचं नाही त्या दिवशी, कारण तुळशीचा उपवास असतो, त्यामुळे त्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका। फक्त तुम्ही तुळशीच्या परिक्रमा घाला, 11 परिक्रमा घाला आणि परिक्रमेदरम्यान आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। बघा, परिक्रमा करत करत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे आपल्याला म्हणायचं आहे। तर हे उपाय केल्याने काय होतं, तर तुमच्या कुंडलीतले कोणत्याही अशुभ ग्रहाचा प्रभाव आहे ते दूर होतो, यासोबत तुमचे शुभ फळ देखील मिळतात। त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या उपाय करा आणि त्या दिवशी तुळशीचे पान तोडू नका किंवा तुळशीला जल अर्पणही करायचं नाही आहे, कारण बघा, त्या दिवशी तुळशीला उपवास असतो, कारण ती लक्ष्मी आहे, तर ते विष्णुप्रिय आणि त्या दिवशी आपल्याला विष्णूचे अभिषेक झाल्यावर तिथे तुम्ही पान ठेवू शकता तुळशीचं, कारण
मंजिरी अर्पण करायचं आहे विष्णूला, पण ती मंजिरी आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे। त्या दिवशी अजिबात तुळशीला पानं तोडायचं नाही किंवा त्याची मंजिरी तोडायची नाही। तर तुम्हाला विष्णूचा अभिषेक करायचा आहे आपल्याला, तर आता उद्या म्हणजे 6 जून शुक्रवार आहे, तर तुम्ही अभिषेक केल्यावर नक्कीच त्यांना मंजिरी अर्पण करा। तर ते आजच तोडून ठेवा, म्हणजे जेणेकरून त्या दिवशी तुम्हाला तोडायचं नाही आहे। तर हे तुम्ही उपाय करायचा आहे आणि या गोष्टीही करायच्या आहेत। यामुळे तुमचं सगळे जी काही इच्छा आहे तर ते नक्कीच पूर्ण होतात आणि निर्जला एकादशी व्रत केल्यानेही तुम्हाला नक्कीच फळ, त्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळून जाते आणि तुम्हाला भगवान विष्णूंची ही कृपा तुमच्या प्रत्येक सर्व कुटुंबावर नक्कीच राहते। तर निर्जल एकादशीचे जी काही तिथी आहे म्हणजे मुहूर्त चांगला आहे, तर ते 6 जून दिवशी पहाटे 3:43 वाजता सुरू होणार आहे। म्हणजे दुसऱ्या दिवशी 7 जूनला म्हणजे पहाटे 4:12 ते संपणार आहे। त्यामुळे हे तिथी आपल्या दिवसभर राहणार। तर 6 जूनच्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे। हे व्रत आणि उपाय केल्याने आपल्याला नक्कीच आपल्याला सुख समृद्धी लाभते। तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।